उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले असून या शिबिरात 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया तसेच लेझरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स व उपचार, दुर्बिणीद्वारे मूत्रखडा, प्रोस्टेट व पित्ताशयातील खडे यावरील निदान व ऑपरेशन तसेच उपचार या शिबिरात करण्यात येणार आहे। हे मोफत आरोग्य शिबिर रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले आहे। या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस 60वा वाढदिवस आपण संपूर्ण राज्यात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष असा साजरा करत आहोत। आणि आज आपण बघतोय राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग जुळून आल्यामुळे आपण आज उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाण्यातील सुप्रसिद्ध असे ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे शिबिर पार पडत आहे। 200 लहान मुलांची नोंदणी झालेली आहे आणि आज डायग्नोज झाल्यानंतर ज्या लहान मुलांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना ठाण्यामध्ये आणण्या-नेण्याची व्यवस्थेपासून त्या ठिकाणी त्यांच्या राहण्या जेवणाच्या व्यवस्थेपासून त्यांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करून त्यांना परत पाठवण्याची ही सगळी जबाबदारी आणि सगळं कोऑर्डिनेशन आम्ही या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमच्या माध्यमातून करणार आहोत। आणि यासाठी आम्हाला उदय सामंत साहेबांचे सहकारी महेशजी सामंत यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे। ज्या पद्धतीने आपण म्हणालात की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम घेत आहोत, मला या निमित्तानं अजून एक सांगायचं आहे। विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण तळ कोकणातील आपल्या कोकणवासियांना मला या ठिकाणी मनापासून आवाहन करायचंय की आता एकनाथजी शिंदे साहेबांच्या 61 निमित्तानं आणि उदय सामंत साहेबांच्या या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आता आपण पूर्ण वर्षभर पुढचं 2026 हे पूर्ण वर्ष या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणपट्ट्यामध्ये जी लहान मुलं जन्मतः बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाही, जी जन्मतः कर्णबधीर मुकबधीर आहेत अशा मुलांच्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली तर ही मुलं बोलू शकतात, ऐकू शकतात, शाळेत जाऊ शकतात, समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात। आणि म्हणून ज्या कॉक्लिअर इम्प्लांटचा सर्जरीचा खर्च 7 ते 8 लाख रुपये आहे अशी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी हे संपूर्ण वर्षभर आपण ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत करून देणार आहोत। एका कानाची शस्त्रक्रिया करायची असेल तर 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे आणि दोन्ही बाजूंची सर्जरी करायची असेल तर त्याचा खर्च जवळपास 14 ते 16 लाख रुपये आहे। अशा सगळ्या मुलांपर्यंत आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा मेसेज जाऊ दे की आपल्या परिचयातील नातेवाईकातील कोणी असं लहान बच्चू असेल ज्याचं वय वर्ष 1 ते 6 असेल, कारण 1 ते 6 वयामध्ये जरी सर्जरी केली तर ती यशस्वी होते आणि मुलगा बोलू शकतो, ऐकू शकतो। आणि म्हणून आपल्या माध्यमातून ह्या देखील शिबिराची माहिती जास्तीत जास्त कोकणवासियांच्या पर्यंत पोहोचावी हे देखील मी विनंती करतो। यासोबतच ज्यांना नैसर्गिक अपंगत्व आहे किंवा ज्यांना अपघाती अपंगत्व आलेलं आहे, ज्यांचा एखाद्या रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये हात किंवा पाय गेलेला आहे, ज्यांना गँग्रीन मुळे पाय कापावं लागलेला आहे, अशा सगळ्या दिव्यांग बांधवांच्यासाठी देखील आपण दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी मोफत जयपूर फूट आणि मोफत मॉड्युलर फूट वितरण मोफत कार्यक्रम घेतो। या भागातील जे कोणी अशा पद्धतीचे दिव्यांग बांधव असतील त्यांनी पालकमंत्री उदय सामंत साहेबांच्या कार्यालयामध्ये जर नोंदणी केली तर अशांना आपण मोफत हात आणि पाय देणार आहोत हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून लोकांना उपचार मिळाले त्याची आता नेमकी काय परिस्थिती आहे? मला अभिमानानं सांगायचं की एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये 2.5 वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक आणि ऐतिहासिक कामगिरी झाली। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कक्षप्रमुखपदी संधी दिली होती आणि 2.5 वर्षामध्ये आपण ना वशिला ना ओळख थेट मदत हे ब्रीद वाक्य घेऊन त्या ठिकाणी पारदर्शकता देखील आणली आणि रेकॉर्ड ब्रेक 450 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित केलं। जवळपास 70 ते 80 हजार रुग्णांचे प्राण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून वाचले। या संपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून एक खूप मोठी रुग्णसेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेली आपण देखील पाहिलेलं आहे। पाठीमागच्या वेळी देखील रत्नागिरी शहर असेल, जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण भागातील अनेक असंख्य हजारो रुग्णांना या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळालं, त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यांचे प्राण वाचले। मला असं वाटतं की याच दुवा
अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उदय सामंतजी साहेब असतील यांच्या कामी येत आहेत आणि त्यांना देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय त्यांची यशाची शिखर ते पादाक्रांत करत पुढे चाललेले आहेत. धन्यवाद.